आणि जयंत पाटील सध्या बोलतायत, आपण थेट जाऊया. कदाचित निवडणुका जाहीर करतील असा अंदाज आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित किंवा जे कोणी आमच्याबरोबर या आमच्या आघाडीच्या मध्ये सहभागी होतील त्या सर्व पक्षांना घेऊन आम्ही ही निवडणूक लढवायचं ठरवलेलं आहे. आज सकाळीच खासदार विशाल पाटील आणि माजी मंत्री विश्वजित कदम साहेब यांच्याबरोबर आमची प्राथमिक चर्चा झालेली आहे. पुढच्या 2-3 दिवसात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख लोक, या शहरातले काँग्रेस पक्षाचे प्रमुख आणि आघाडीतले इतर घटक पक्ष यांच्या चर्चा होतील आणि आमची महाविकास आघाडी या शहरामध्ये सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेत संयुक्तपणाने, एकसंघपणाने या निवडणुकीत लढेल. या शहराला महाराष्ट्रातल्या इतर शहरांपेक्षा मागं ठेवण्याचं काम हे सध्याच्या सरकारकडून झालेलं आहे आणि या शहरातले असे अनेक प्रश्न आहेत जे अतिशय महत्त्वाचे आहेत. ते सोडवण्यात देखील ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना यश मिळालेलं नाही. आज महाराष्ट्रात वेगवेगळ्या महानगरपालिकांचा विकास वेगानं होत असताना सांगली महानगरपालिकेकडे शहराचं, राज्य सरकारचं अलीकडच्या काळात दुर्लक्ष झालेलं आहे आणि म्हणून सांगली, मिरज, कुपवाड या शहराच्या अनेक प्रश्न एकत्रित घेऊन आम्ही लोकांच्या प्रश्नावर आधारित ही निवडणूक लढवणार आहोत आणि मला खात्री आहे की काँग्रेस पक्ष, ज्यांची या शहरामध्ये महत्त्वाची ताकद आहे, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि इतर सर्व आमच्यावर येणारे पक्ष हे एकसंघपणाने लढले तर नक्की या शहरात आमची महाविकास आघाडीची सत्ता येईल आणि या शहराचा विकास अधिक वेगानं करण्याचं काम आम्ही जरूर करू. जागा वाटपासाठी यापूर्वी थोडीशी चर्चा आमच्या प्रतिनिधींची झालेली आहे, पण त्याला मूर्त स्वरूप आलेलं नाही कारण सर्वच जण नगरपालिकेत व्यस्त होते. आता जागा वाटपांची चर्चा पुढच्या 2-3 दिवसात आमची पूर्ण होईल अशी आम्हाला खात्री आहे. मला असं वाटतं की विशाल पाटील खासदार यांना माझ्यानंतर बोलायला सांगतो, त्यानंतर विश्वजित कदम साहेब बोलतील. ह्याच्यामध्ये हा शब्दाचा वापर केल्यामुळे राज्यातले नागरिक समाज नाराज झालेले आहे, त्या संदर्भात काय सांगणार? होय, ते झालेलं आहे. मला बोलण्याच्या ओघात ती चूक घडलेली आहे आणि त्याबद्दल मी संपूर्ण नाभिक समाजांचं मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. ते बोलण्याच्या ओघात आणि पोलीस दलाने त्या ठिकाणी पुढं शोधच घेतलेला नाही आणि 15 दिवसानंतर देखील गुन्हेगार सापडलेला नाही. त्या रागापोटी बोलण्याच्या ओघात तो शब्द माझ्याकडून गेला. मी नाभिक समाजाला विनंती करेन की मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. अशी चूक होणं योग्य नव्हतं, पण ती झालेली आहे. आंदोलन करू असं सांगितलं नाभिक समाजाला? ते मला माहीत नाही. माझी त्यांना विनंती आहे की शेवटी बोलण्याच्या ओघात मी बोललेलो आहे, त्यामुळं मी दिलगिरी व्यक्त करतो. अशी चूक व्हायला नको पाहिजे होती असं मला वाटतं. विशाल पाटील अपक्ष आहेत, पण त्यांचा DNA काँग्रेसचा आहे. त्यामुळं मला खात्री आहे की काँग्रेस पक्षाच्या सांगली जिल्ह्यातल्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना त्यांच्या स्वतःच्या लोकसभेच्या ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.